आणि त्या बातमी मनोज जरांगे यांनी केलेल्या वक्तव्याची। पुढचं आंदोलन आझाद मैदानावर होणार। जरांगे पाटलांनी सरकारला इशारा दिलाय। सरकार कोणाचंही असलं तरी मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणारच असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। मनोज जरांगे आजपासून देवदर्शन दौऱ्यावर आहेत। जरांगेंनी तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलंय, तसंच यावेळेलाच त्यांनी हे वक्तव्य केलंय। काही केलं तरी आम्हाला संघर्ष करावा लागणार आहे, लढावं लागणार आहे। कोणी आलं तरी, म्हणजे हे जरी आले असते तरी आमच्या वाट्याला तेच होतं, आणि हे आले तरी पण तेच आहे। आमच्या चळवळीवर विश्वास आहे। कोणी झालं तरी मुंडकर पाय देऊन आरक्षण घ्या। महाराष्ट्रातल्या घराघरातले मराठी अंतरवाली सामूहिक उपोषण आमरण उपोषण करणार आहे। एखाद्या दिवस बहुतेक असंही होऊ शकतं हे उपोषण बहुतेक आणखी विचारलं नाही, पण विचारणार बहुतेक मुंबईत सुद्धा होऊ शकतं आणि मुंबईत सुद्धा आमरण उपोषण आम्ही करू शकतो। पण आता आधी समाजाला विचारलंय की सामूहिक उपोषण आंतरवाली करायचं, आमरण उपोषण आझाद मैदान मुंबईला सुद्धा करायचं, हे सुद्धा होऊ शकतं, शक्यता आहे। बहुतेक असं होऊ शकतं की मुंबईत सुद्धा होऊ शकतं, पण आधी समाजाला विचारावं।